निवडणुकीचा नामांकन अर्ज असो किंवा मग आंदोलनाची सुरुवात असो, ज्या ठिकाणी बच्चू कडू नेहमी दर्शन घेतात त्यांच्या मातोश्री इंदिराबाई कडू यांच्या समाधीस्थळी आत्ता बच्चू कडू या ठिकाणी आलेले आहेत। शिवसेनेकडनं जर आपण पाहिलं तर विधान परिषदेची आमदारकी त्यांना मिळाली, त्यानंतर बेलोरा गावामध्ये जे आहे ते ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात आलं, रॅली काढण्यात आली। त्यानंतर या ठिकाणी जर आपण पाहिलं त्यांच्या आईच्या समाधीस्थळी स्वतः बच्चू कडू या ठिकाणी नतमस्तक झालेले आहेत। त्यांच्यासोबत मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी बेलोरा गावचे लोक देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत असतात। आंदोलन असेल किंवा मग निवडणूकचा फॉर्म भरणं असेल, याच ठिकाणी नतमस्तक होऊन बच्चू कडू जी आहे ती आपली पुढची सुरुवात जी आहे ती सुरू करत असतात। आपण बघू शकतो या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं बच्चू कडूंचं जे आहे ते औक्षवण या ठिकाणी केलं जात आहे। आपण बघू शकतो दृश्यांमध्ये सुरुवातीला गावात आल्यानंतर जे आहे ते स्वागत या ठिकाणी करण्यात आलेलं, त्यानंतर जर आपण पाहिलं तर ठिकठिकाणी स्वागत जे आहे ते बच्चू कडूंचं या ठिकाणी झालेलं होतं। आईच्या माध्यमातून जी आहे ती आंदोलनाची प्रेरणा मिळाली असं अनेकदा बच्चू कडू स्वतः सांगत असतात। त्यामुळं कुठलंही शुभ काम असेल त्याची सुरुवात जर आपण पाहिलं तर याच समाधीस्थळावर नतमस्तक होऊन जे आहे ते करत असतात। आपण बघू शकतो ग्रामस्थ देखील या ठिकाणी आहेत, त्यांचं हार घालून जे आहे ते बच्चू कडूंचं या ठिकाणी स्वागत आणि अभिनंदन जे केलं जात आहेत। आपण बघू शकतो या ठिकाणी औक्षवण जे आहे ते केलं जात आहेत। ग्रामस्थ या ठिकाणी त्यांचे भाऊ देखील या ठिकाणी आपण बघू शकतो विजय कडू आहेत, जे शेतकरी आंदोलनात देखील त्यांच्या सोबत सहभागी होते। त्यांच्या वतीनं जे आहे ते त्यांचं भावाचं औक्षवण जे आहे ते या ठिकाणी केलं जात आहेत। आपण बघू शकतो दृश्यांमध्ये या ठिकाणी कुठलंही आंदोलन असेल किंवा काय या ठिकाणी येत असतात। आपण बच्चू कडू यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। भाऊ, काय सांगणार? समाधी स्थळावर नतमस्तक झाले, नेहमीच तुम्ही आईच्या समाधी स्थळावर येतात, काय सांगणार? खरं तर ग्रामदैवत आणि आईचं दर्शन मी नेहमीच घेतोय। आई बाबाचं तिनं जे शिकवण दिलेली होती त्या शिकवणीचा अर्धा अध्याय झालेला आहे। तिच्या शिकवणीतून कर्जमाफी देता आली, दिव्यांगाला 2,500 रुपये महिना आम्हाला सुरू करता आला, पाय नसणाऱ्यांसाठी धावता आलं, ज्याचे डोळे नाही आहे त्याच्यासाठी उभं राहता आलं, ज्याला कान ऐकायला येत नाही, बोलता येत नाही, त्याचा आवाज बच्चू कडू झालेला आहे। 25 वर्षाचा इतिहास फक्त संघर्ष होता, त्यातले फक्त 2.5 वर्ष म्हणून आम्ही मंत्री होतो। सत्तेतला कधीही हवावंसं वाटलं नाही। प्रचंड ताकदीनं धावत गेला आमचा कार्यकर्ता, परिवार, कुटुंब, भाऊ बहीण सगळेच अतिशय कार्यकर्त्यासारखे सामील झाले। जे काही आज बच्चू कडू दिसतं, या ग्रामदेवताचा पुंजाजी महाराज, मारुती महाराज, दत्त प्रभू यांच्या आशीर्वादासोबतच बाप्पू आणि आईचा पण आशीर्वाद तेवढाच महत्त्वाचा होता। कार्यकर्त्यानं त्याच्यात निस्वार्थपणे टाकलेली भर आज बच्चू कडू जे दिसतंय, मी सांगतोय शिवसेनेचा चेहरा आम्ही खऱ्या अर्थानं शेतकऱ्यासाठी लढणारा दिसेल। शिवसेना आता दिव्यांगासाठी मजबूत होईल, माझ्या मजुरासाठी मजबूत होईल, जो वंचित आहे, दुर्लक्षित आहे, त्याच्यासाठी बच्चू कडू रक्ताचं पाणी करण प्रचंड ताकदीनं आम्ही पाहतोय। अख्खा विदर्भच काय महाराष्ट्रभर पायाला भिंगरी बांधून आम्ही फिरणार आहोत। हा भगवा जो आहे हा त्यागाचा आहे, हा गौतम बुद्धांचा आहे, हा छत्रपती शिवरायचा आहे, नव्हे तर हाच राज्यात देशात राहणाऱ्या सगळ्यांचा भगवा। त्याच्या छायेत मुस्लिम काय, हिंदू काय, बौद्ध काय, सगळ्या जातीचे लोक खास करून आमच्या हक्काच्या लढाईचा खऱ्या अर्थानं अजेंडा बनवून काम करणं। आणि ज्या आईनं शिकवण दिली ना, त्या मायची शपथ घेऊन सांगतोय, आमच्या नजरेत शेतकरी आणि दिव्यांगाशिवाय दुसरं कधीच डोक्यात येणार नाही। पद हे काय फार मोठी गोष्ट नाही आहे, पण लढायला काही शस्त्र पाहिजे असतं। मनगट मजबूत असून चालत नाही, शस्त्राची धारसुद्धा मजबूत पाहिजे असतं। आणि हे शस्त्र उचललं धनुष्यबाणाचं, त्याच्यातून प्रहार करू, खऱ्या अर्थानं पुन्हा शेतकऱ्यांची बाजू तेवढ्याच मजबूतीनं उचलून धरू। संघर्षाची शिकवण तुमच्या आईकडनं मिळाली, तुम्ही असं वारंवार सांगतायत। संघर्ष तुमच्या आईने पाहिला, पण आज तुम्ही सत्तेसोबत आई असते तर किती चांगलं वाटलं? आईला सत्तेपेक्षा कर्जमाफी जेव्हा घोषणा झाली ना, त्याचा आनंद जास्त झाला असता। आईनं खऱ्या अर्थानं म्हटलं असतं का सार्थक झालं, बच्चू लोकांसाठी निघाला आणि तो लोकांसाठीच राहिला,
याचा आनंद वेगळा राहिला असता. आज आठवण त्या आईची खूप आठवण येतं. आपण बघू शकतो बच्चू कडू होते आईच्या समाधीस्थळी जे आहे ते नतमस्तक झालेले आहेत. बोलताना जर आपण पाहिलं तर बच्चू कडू या ठिकाणी भाऊक झालेले आहेत. आमदार झाल्यानंतर पहिल्यांदा ते आज त्यांच्या बेलोरा गावामध्ये आले आणि ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे. ग्रामदैवत जे आहे ते पुंजाजी महाराज त्यांचं देखील त्यांनी दर्शन घेतलेलं आहे आणि इथूनच जी आहे ती आता लढाई करणार आहेत. शिवसेना घरोघरी पोहोचवणार, सर्व धर्म समभावाला घेऊन पुढे जाणार असल्याचं बच्चू कडूंनी सांगितलेलं आहे. कॅमेरामॅन निकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, बेलोरा, अमरावती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.